त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही नाव ॲड करू शकतो अग्रीमेंटमध्ये नसेल तर त्याच्यामध्ये सगळं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन परत कॅमेराचा थोडा प्रॉब्लेम झाला, परत चालू करतोय मी. माझं डिस्कप आलं होतं. हे माझ्याकडे ॲग्रीमेंट आहे PMCच्या फेडरेशनने एकत्र केलेलं आहे. ते वोटिंगमध्ये त्यांनी मंजूर करून घेतलं आहे. 21 बिल्डिंग आहेत आपल्या, 21 पूर्ण कॉलनीमध्ये. 22 नंबर बिल्डिंग त्यांच्यामध्ये नाही आहे, ती पूर्णपणे वजा आहे. ते मेंबर्स पण नाही आहेत, म्हणजे 20% असोसिएशन झाल्यापासून, फेडरेशन झाल्यापासून. तर त्यावेळेला आम्ही विरोध केला होता की याला देऊ नका, कारण डॉक्युमेंट्स आम्ही वाचले होते. 7 मतं 7+13 असं त्यांनी वोटिंग घेऊन हा प्रोजेक्ट घाईघाईत मंजूर केला असा माझा आरोप होता. मी त्यांना पत्र पण दिलं होतं. त्यामध्ये हे जे पेज आहे, तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी जेव्हा काढून देतो. फीस आणि इथे वरती वाचा. फीस आणि हे कॉम्पन्सेशन म्हणजे मराठी समझोता मोबदला. ठीक आहे, कामाचा मोबदला. आता प्रमाणे साहेब म्हणतात की आपल्याला आपली जागाच माहिती नाही, तुमचा लेआउटच तुम्हाला माहिती नाही, तुम्ही किती जागेत आहात, कुठे आहात, तुमचा सर्वे झालेला नाही एवढ्या वर्षामध्ये. गोयंकाने त्यावेळेला भवन वगैरे सेक्रेटरी असताना त्या काळामध्ये साळवी साहेबांनी वगैरे आपल्याला तात्पुरती मंजूर जागा मापून दिली होती. नंदूलाही माहिती आहे ही सगळी गोष्ट, शशिकांना माहिती आहे, भवन आम्ही जुने लोक आहोत ना, आमच्या समोरच हे मोजमाप झालेलं आहे. पण ते कायदेशीर नव्हतं. यांनी विदाऊट सर्वे करता हा रिपोर्ट बनवला. ठीक आहे, याच्यात हे लोक म्हणतात की त्याला एवढी फीस द्यायची. फीस लिहिल्या बघा, दिसते. कोणी पाहिजे का हा हातात घेऊन बघा रिपोर्ट. पुढे येतो. मी जर काय चुकीचं बोलत असेल किंवा मनाचं बोलत असेल, त्याच्यावर लिहिले बघा, 38% लिहिले बघा, बरोबर. त्याच्यामध्ये असंही झालं होतं की ते स्विच करतात ना की 2%, बरोबर ना विकास, 2% आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यावेळेला की हे तुम्ही ठरवता कसं आहे, कुठल्या बेसवरती तुम्ही त्यांना एवढे हे पर्सेंटेज हे करता. काल त्यांची एक्झाम झाली संडेला, त्यावेळेला हे लोक सांगतायत की आमच्या ते लक्षात आलं, आमची चूक, आमचे डोळे उघडले असे लिहून देतात ते. 34ला आणि 35ला त्यांनी 34ने एक लेटर काढलं होतं प्रॉपर आपल्या मार्फत. आपल्याला पण त्यांनी सोबत घेतलं होतं. 34 नंबर बिल्डिंगनी पत्र काढलं होतं. त्यांना हा प्रश्न टाकला होता की तुमचं हे चुकतंय म्हणून तुम्ही अजूनही चूक सुधारा. त्यांनी उत्तर देताना केवळ 34ला दिलं. त्याची एक कॉपी आपल्याला मार्क केली पाहिजे, केली नाही, पण ती मला वाचायला मिळाली. मी स्वतः कमिटीत काम करतो. ते त्यांचं ॲप्रिशिएट करतात, धन्यवाद तुम्ही. प्लस कालची एक्झाम झाली, त्या ठिकाणी वासंती मॅडम, मनीषा, मी, विकास, त्यांनी माईक हातात घेऊन सहअध्यक्ष तिथे सांगतात की धन्यवाद, तुम्ही आमचे डोळे उघडले, आम्ही तुमचं खूप आभारी आहोत. काय की प्रोजेक्टची कॉस्ट माहिती नाही, प्रोजेक्टचा एरिया किती माहिती नाही, आणि आम्ही त्यांना फीस आकारतो. ही स्टेज आम्ही रद्द केली. मला असं वाटतं कायदेशीर बाबतीत, मी आता इतके वर्ष काम केलं आहे सरकारी खात्यामध्ये, कुठलाही बनवलेला जो आहे हा कोर्टाचा पेपर आहे, 500 रुपयाचा पेपर त्यांना लावलेला पुढे बघा, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती ॲग्रीमेंट केलेलं आहे, त्याच्यावर विटनेस पण आहे. तुम्ही कमिटी ठरवले की ते रद्द केलं, त्या खाज्या या. मी आता कमिटी मीटिंगमध्ये कालच्या ऑब्जेक्शन घेतलं, म्हटलं कोणी ठरवलं, कुठे झालं, काही इतका गोलमाल कारभार आहे ना, मी अक्षरशः वैतागलं. मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलेलं की चुकीचं, पण हे लोक म्हणतात की राजीनामा देऊ नका, आपल्याला काही कळणार नाही, ते कुठे चाललंय, काय करतायत, काही कळणार नाही. तर असा हा चुकीचा रिटर्नचा कारभार कळसोकर साहेब तुम्ही बसलेले आहात, तुम्ही तिथे इन्व्हॉल्व आहात. सिरियस गोष्ट आहे ही, तुम्ही माना न माना मला माहिती आहे. बघा, नाही, आता तुम्ही माझे प्रतिनिधी आहात, मी एक इथे अध्यक्ष नात्याने मी हे मांडतोय. तुम्हाला पटत नसलं तर तुम्ही इथे येऊन सांगू शकता की गिरगर तुम्ही चुकीचं बोलताय, बोला मला याच्यावर, तुम्ही सांगा मला. नाही, कमिटीतलं कशाला, मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला हा रिपोर्ट तुमच्या हातात आहे माझ्या, तुम्ही वाचू पण शकता, किंवा तुमचं स्वतःचं काहीतरी असेल ना, साहेब शिकलेला तुम्ही, नक्की तुम्ही शिकलेल्या, तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही चांगली भाषा येते.
मग एवढं पण साहेब तुम्हाला वाचून कळत नाही की हा रिपोर्ट तुमच्या पण बिल्डिंगला गेला असेल ना. तुमचा स्वतःचा 1 करोडचा फ्लॅट आहे इथे, तुम्हाला असं वाटत नाही की हे चुकीच्या रस्त्याने चालल्यात म्हणून? तुमचं स्वतःचं मत नाही, तुम्ही मांडू शकत नाही मत? बोला ना. होय नाही साहेब केळकर साहेब, मला आता काय बोलायचं नाही. कधी, कसं, कोणाला सांगून, कोण करतं? कमिटी मेंबर आहे मी. मला का नाही विश्वासात घेतलं? मला का नाही सांगितलं? मी बाजूला बसतो त्यांच्या. सहसेक्रेटरी काय छोटी मोठी पोस्ट आहे? अहो अर्धा तरी नॉलेज हवं मला. बबनदारे बोला ना, काहीतरी सांगा ना मला. एवढा मोठा निर्णय फीसचा आहे ना, 7वी स्टेज तुम्ही कॅन्सल करता का नाही? तुमच्या विरोधात कोर्टात जाणार सांगा मला. गेले ना कोर्टामध्ये 1.5 लाख रुपये अगोदर फीस झालेले. कळसूरकरांना माहिती आहे, त्याच्या मिटिंगने बहुतेक काढले ते 135 रुपये काढले का? हा व्हायचे आहे ना. बरं काढा तुम्ही. काय ते लिगलची फीस आहे, आपण सर्वांनी मिळूनच द्यायची आहे, ते ठीक आहे. आता पुन्हा त्यांनी परत तो पुन्हा कोर्टात गेलाय. त्याचं पहिलं मॅटर फेटाळलं त्या देशमुखचं. ते कोर्टाने काय सांगितलं की ते देशमुख गेलं त्याचे पैसे पण सोसायटीवर लावतात. तेच सांगतोय मी की ते म्हणताय की 3 लाख रुपये फीस आली आहे ना, ती पर फ्लॅट आम्ही वाटणार. आम्ही केलेली चुकी नाही, पण मी तिथे कमिटीमध्ये बसतो. इगो प्रॉब्लेम आहे तिथे. मी याच्या अगोदर पण सगळ्यांना सांगितलं होतं की त्यांना अहमपणा आलेला आहे आणि अहम करायचो कायदा किंवा त्यांना असं वाटतं की आम्ही करतो ते बरोबर आहे. ते मला विचारत घेत नाही. किंवा एखादं वासंती मॅडम आहे किंवा काय, त्या पण उठून उभ्या राहतात की बाबा हे अभ्यास करून आले. तिथे मीटिंग बघा, आता मी इथे बोलतोय ना, मी वाईटपण बोलत असेल तर तुम्ही सांगू शकता जे तर तुम्ही वाईटपण बोलताय नका बोलू म्हणून. मी अभ्यास करून बोलतोय. जसं विकास, मी, बोरकर साहेब, आम्ही तिघं अभ्यास करून तिथे बोलतो. अभ्यास करूनच वाचतो, अभ्यास करूनच प्रश्न मांडतो आणि उत्तर पण देतो. तर तिथे ते लोक स्टेज जरी ॲग्रीमेंटमधली स्टेज कॅन्सल करण्यासाठी एक तर पुन्हा SGM घ्यावे लागते. SGM मध्ये तुम्ही वोटिंग घेऊन मंजूर केलं ना हा पेपर, पद्धतीने हा, तर ते अशी तुम्ही घरात बसून तुम्ही रद्द करू शकता. आता ते मला सांगतात नाही आम्ही केली कमिटी मीटिंगमध्ये, तुम्ही अब्सेंट होता. ठीक आहे, हरकत नाही. ती चूक. आता हे मला सांगायचा मुद्दा काय की अशी जो मिनिट्स मधला मुद्दा आहे ना तो, की फिजिबिलिटी रिपोर्ट तत्वता मान्यता आपण त्यांना दिली होती. आता त्याला पूर्णतः मान्यता द्यायची आहे, बरोबर ना विकास? हा, तर त्याला आता सगळ्यांनी हात वर करून सांगा मला, एवढं सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला मान्यता देणार का? बोला. नाही ना, हात वर करा. रेकॉर्डिंग होते, सगळ्यांनी अशा हात वर करा. कोण नाही करत त्यांचा हात पण दिसला पाहिजे. तुम्ही सांगा म्हणजे क्लिअर करता किंवा फिजिबिलिटी रिपोर्ट पॉइंट नंबर 2, कन्फर्म अँड अप्रूव्हल फिजिबिलिटी रिपोर्ट ॲज पर द ड्रॉप गिवन बाय फेडरेशन. बोला. मान्य करायचा होय नाही? जो होय म्हणे त्याने हात वर. बरं, ज्यांना मंजूर म्हणजे मंजूर नाही त्याने हात वर. मोजा सर, बोरकर साहेब मोजा. 1-2 हात नाही, खाली आहेत बघा 1-2 हात. वेट अँड वॉच. मान्य आहे ना? काय करायचं ना, पुढे नाही जायचं. आपल्याला माहिती आहे पुढे खड्डा आहे, कसं करायचं? मेजॉरिटी नामंजूर करण्यात आलं एलिजिबिलिटी रिपोर्ट. तू आता मी सांगतो पॉईंट, तू आज मान्य नाही त्यांनी पण हात वर, ज्यांना मान्य आहे त्यांनी पण हात वर करा. नाही मान्य नाही त्यांना ना. मान्य कोणाला आहे? हात वर करा. न्यूट्रल आहे तुम्हाला, तर तुम्ही न्यूट्रल आहात का? मजेच. हो काका बाजूला होतो. अच्छा, म्हणजे मान्य आहे, मान्य आहे. एलिजिबिलिटी रिपोर्ट तुम्हाला मान्य आहे. एक मत, बरोबर. अजून कोण आहे? एक मत फक्त. ते लिहून घ्या मिनिट्समध्ये की एक मत मिळालं म्हणून त्यांना मान्य आहे म्हणून.
यस आणि नो मध्ये आहे ना. हां यस पण नाही नो पण नाही अशा प्रकारच्या confusion आहे. यस पण नाही नो पण नाही नाही ते नाही कसं एक तर हो किंवा नाही तटस्थ आणि याला तटस्थ दोघांपैकी एक सांगा यस आणि या नो. हां येस किंवा नो मध्ये मला नको त्याच्यामध्ये दुःख पण नाही वाटणार. नाही नाही मध्ये नको ठीक आहे झालं मंजूर आज दुसरा पॉईंट घ्या MOU हे बघा आणि मी सांगतो थोडंसं तो शोधतोय आम्ही काही प्रश्नावली त्यांना पाठवली होती प्रश्नावलीमध्ये पहिला प्रश्न होता की ह्या MOU आम्ही साईन करतो आम्हाला एक्झिट आहे का इनकेस आम्हाला हे असा कारभार असेल तर एक्झिट आहे का आम्हाला त्यांनी काय सांगितलं एक्झिट आहे पण कसं 21 मिटिंगी बसणार ते सगळे प्रतिनिधी तिथे बसणार त्यांच्या 21 मिटिंगचे ते ठरवणार की 35 नंबरने जायचं की नाही जायचं बरोबर ना हां पहिला मुद्दा तुम्ही इकडे उभा राहा. आम्ही आहे मोबाईल घेऊन बाहेरचे कॉल आले तात्पुरते घेऊन मोबाईल नाही घेतला बॅटरीला पण माझ्याकडे चार्जिंगला काय लावायचं त्याला हेच घेते थोडा वेळ बंद ठेवला